कारण महाराष्ट्रामध्ये असे हजारो राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी आहेत जे कित्येक एकर जमिनीचे भूखंडाचे श्रीखंड गिळून बसलेले आहेत. असल्या कोणत्याही नेत्यांवर कुठलेही बुलडोजर चालत असल्याचं काही आम्हाला महाराष्ट्रात दिसत नाही. सुप्रीम कोर्टाच्या एका बाजूला अशा गाईडलाईन असताना 50-50, 70-70 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक या जमिनीवर वास्तव करणारी आहेत, त्या जमिनी कसणारी लोक आहेत आणि त्यांच्या घरांवर बुलडोजर फिरवण्याचा महाराष्ट्राच्या कोर्टाच्या माध्यमातून जो सुमोटो पद्धतीनं मला वाटतं न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद काहीतरी त्यांचं नाव आहे, 2 न्यायमूर्तींनी हा जो काही निर्णय घेतलेला आहे हा अत्यंत सुमोटो पद्धतीचा हा निर्णय आहे, ज्याचा खऱ्या अर्थानं न्यायपालिकेनं इथल्या सगळ्या लोकांना न्याय देण्याच्या ऐवजी ही जी काही त्यांची भूमिका आहे या भूमिकेचा निषेध करत असताना या सर्वांना हक्क देण्यासाठी Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. पत्रकार बांधवांचे स्वागत. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस वेगवेगळ्या शासकीय जमिनीवरती असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसेस इश्यू केलेल्या आहेत. 2,22,153 एवढ्या त्या पहिल्या टप्प्यातल्या नोटीस आहेत आणि यामध्ये बाधित होणारे जे कुटुंब आहेत, जे घटक आहेत, त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गायरान प्रकल्प जे आहेत त्या संदर्भातली एक समिती गठीत केलेली आहे. त्या समितीचे अध्यक्ष सन्माननीय अशोकजी सोनवणे इथे आहेत. त्याचबरोबर ऍडव्होकेट प्रियदर्शी तेलंग सर इथे आहेत, शमीबा पाटील इथे आहेत, ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे सर इथे आहेत आणि त्याचबरोबर या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष कमलेशजी उकरंडे आणि पुणे शहराचे अध्यक्ष मनोहरजी कुरेशी हे सगळे उपस्थित आहेत. आजच्या या पत्रकार परिषदेमागची भूमिका विशद करण्यासाठी मी वंचित बहुजन युवक आघाडी आणि महिला आघाडीच्या सदस्या आणि त्याचबरोबर गायरान समितीच्या सदस्या शमीबा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी ही मांडणी करावी. सर्वप्रथम दिनांक 20 जुलै रोजी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्रभरातील गायरानधारक त्यासोबतच वेगवेगळ्या जमिनीच्या प्रश्नांशी निगडीत जे मुद्दे आहेत त्यामध्ये वनजमीन धारक असतील, मुंबईमध्ये असलेले जे काही जमिनीशी निगडीत असलेले प्रश्न असतील, झोपडपट्टी धारक असतील, अशा सगळ्याच जमीनधारकांच्या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने जे काही पावलं उचललेली आहेत ही पावलं सगळ्यात महत्वाची गोष्ट की अतिशय चुकीची आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये येत्या 20 जुलैला आंदोलनाचा जो धडाका घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सगळेच्या सगळे मुंबई गाठणार आहे. या सगळ्या मागे एक भूमिका की गेल्या वर्षभरापूर्वी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या 1.5 लाख गायरानधारकांना नोटीस बजावल्या होत्या. त्याचा आकडा जर यावेळी पाहिला तर तो आकडा 3 लाखाच्या आसपास जातोय. एवढी लोक एकाच वेळी बेघर होणं, भूमिहीन होणं आणि त्यातल्या त्यात ही सगळी जी लोक नोटीसधारक आहेत ही SC, ST, NT, मायक्रो ओबीसी आणि मायनॉरिटी अशा क्लासेस मधून येतात की ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची स्वतःची स्थावर जंगम मालमत्ता नाहीये आणि ही लोक जर बेघर आणि भूमिहीन होणार असतील तर त्यांच्या बाजूने उभं राहणं ही वंचित बहुजन आघाडी आपली नैतिक जबाबदारी समजतं आणि याच विरोधात या सगळ्या गोष्टींना घेऊन ज्या आंदोलनाचा पवित्र आहे तो उचलला गेला. या सगळ्या आंदोलनामध्ये निव्वळ फक्त आंदोलनामध्ये नोटीस मागे घेणं हा स्टँड नाही तर या आंदोलनाच्या माध्यमातून सगळ्याच गायरानधारकांना त्यांची कसलेली जमीन असेल किंवा राहत्या घराची जमीन असेल ती त्यांच्या नावे करण्यात यावी. त्यासोबतच त्यांना सातबारा देण्यात यावा. वनजमिनीच्या पट्टेधारकांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेले जे काही 3.5 लाख वनदावेधारक आहेत त्यातले मोजून फक्त 45,000 आतापर्यंत मंजूर झालेले आहेत. याकडे देखील महाराष्ट्र शासनाने अतिशय दुर्लक्ष केलेलं आहे. या संदर्भात देखील एक सकारात्मक भूमिका घेत स्थानिक वन व्यवस्थापन समित्यांसहित विभागीय आदिवासी सचिव असतील, महसुलाचे सचिव असतील आणि राज्य शासन असेल यांनी सकारात्मक निर्णय घेत आदिवासींना देखील वनजमिनी द्याव्यात.
मुंबईमध्ये असलेल्या बीडीडी चाळीच्या संदर्भामध्ये आता जे काही पावलं उचलली जात आहेत, तर बीडीडी चाळीमधल्या घरकुल धारकांना त्यांच्या घरातून विस्थापित होण्याचा एक प्रश्न तिथे उभा राहतोय. तर त्यांच्यासाठी एक सम्यक आणि सकारात्मक पाऊल उचललं जावं आणि त्यांना देखील योग्य पद्धतीने घरं देण्यात यावी, असे वेगवेगळे प्रश्न. एकूणच महाराष्ट्रातला जो कोणी ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे प्रॉपर्टी ऍसेट्स नाहीयेत आणि तो सरकारी शासकीय महसुलाच्या, गायरानाच्या, गावठाणाच्या, सामाजिक वनीकरणाच्या, झोडपी जंगलातल्या, प्रादेशिक वन विभागाच्या जमिनीवर घर करून राहतोय, शेती करून खातोय, तर त्यांना त्याचा मालकी हक्क मिळावा, त्याच्या उपजीविकेची साधनं कायम राहावी, यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. शाबूत बचाना कोय अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली. महाराष्ट्रात सरकारचे धोरण आहे सर्वांसाठी घरे 2024 आणि दुसरीकडे 2,22,153 घरांना निष्कासित करण्यासाठी सरकार नोटीस देत आहे. सरकार आपल्या दारी याचा गाजावाजा महाराष्ट्र सरकार करतात. या गाजावाजाच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे 10 लाख घरं आम्ही महाराष्ट्रामध्ये यावर्षी बांधू असंही खुलेआमपणे सांगत आहे. पण महाराष्ट्र सरकारच्याच सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला असं दिसेल की पुण्यामध्ये शबरी घरकुल योजनेचे मागच्या 2 वर्षामध्ये एकही घरं दिलेली नाही. लाभार्थी दाखवत आहेत पण घरं पूर्ण झालेली आहेत 2. रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी दाखवत आहेत 1044, घरं पूर्ण झाली 2 आणि सरकार तरी म्हणते आम्ही 10 लाख घरं. सर्वांसाठी घरं हे जर धोरण आहे तर सरकारने या सरकारी पैशातून, रमाई घरकुल योजनेतून, शबरी घरकुल योजनेतून, प्रधानमंत्री आवास योजनेतून जी घरं बांधली ती घरं निष्कासित करण्याचा काम सरकार करत आहे. म्हणजे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? लोकांच्या टॅक्सपेअरच्या पैशातून, सरकारच्या निधीतून सरकारने घरं बांधली, घरकुलं मंजूर केली आणि ती घरकुलं खाली करण्यासाठी आता नोटीसी पाठवत आहेत. बरं, ज्यांना नोटीसी पाठवायच्या आहेत त्यांना नोटीसी पाठवलेल्या नाहीत. चाकणमध्ये जर आपण पुण्यामध्ये जाऊन बघितलं तर कित्येक एकरावर कारखाने उभे झाले, त्यांना मात्र नोटीसी पाठवल्या नाहीत. पण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अनुसूचित भटक्या मुक्तांच्या किंवा मायक्रो ओबीसी जो काही वर्ग ज्यांना इथलं भारताचं संविधान कलम 21 असं सांगतं की जगण्याचा अधिकार, या जगण्याच्या अधिकाराखाली सन्मानाने जगलं पाहिजे, केवळ जनावरांसारखं जगणं नाही, असा उलगडा न्यायपालिका करते. पण या सगळ्या सरकारची जी धोरणं आहेत ती एकीकडे दिसतात पण त्याच्या अंमलबजावणी मात्र त्या कलम 21च्या भारतीय संविधानाच्या फंडामेंटल राईट्सच्या विरोधात जाऊन महाराष्ट्र सरकार काम करताना दिसते. म्हणूनच या प्रश्नाला धरून गायरांच्या घरकुल असतील, गायरान जमिनी असतील, शहरातल्या महारवतनी जमिनी असतील आणि सरकारच्या स्वतःच्या योजना आहेत ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना म्हणतो, जी जमिनी देण्याचं काम करते. पण मी वारंवार असं म्हणतो ती जो योजना जर तुम्ही घ्यायला गेली तर तुमचं सबलीकरण होणार की माहित नाही, पण स्वाभिमान मात्र ढसळल्याशिवाय जाणार नाही. अशा योजनेचं अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारची आहे. ही योजनांचं आपण मागच्या 3 वर्षात आकडेवारी बघितली तर आपल्याला दिसेल की एकही जमीन दिलेली नाही. आपण शेजारच्या राज्यात तेलंगणाला जर कम्पेअर केलं तर 2015 पासून 2023 पर्यंत 41,000 एकर जमीन त्यांनी या मागच्या 5-6 वर्षामध्ये दिली आहे. महाराष्ट्राने मात्र असं कुठलंही आकडेवारी प्रकाशित करत नाही. आमची विनंती आहे आणि या माध्यमातून आम्ही मोर्चातून आम्ही मागणी करतोय की याचा व्हाईट पेपर सरकारने प्रसिद्ध करावा गायरान जमिनीच्या संदर्भात. कारण सरकार जे कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट देत आहे ते फार चुकीचं ऍफिडेव्हिट देत आहे. सरकार स्वतःचे सरकारचे GR बघितले तर ते आकडेवारी आपल्याला विसंगत असलेली दिसते. तेव्हा या प्रश्नाला धरून वंचित बहुजन महाआघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वामध्ये 20 तारखेला मोठ्या प्रमाणात हा प्रश्न धडक विधानसभेवर काढणार आहे. तेव्हा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपणांना विनंती आहे की या प्रश्नाबाबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण माहिती पोहोचवू.
आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आव्हान आहे. येत्या 20 जुलै 2023 रोजी मुंबई येथे पावसाळी अधिवेशनावर महाराष्ट्र शासन जे लाखो गायरानधारकांच्या विरोधामध्ये एक अत्यंत अन्यायकारक धोरण स्वीकारून त्यांना विस्थापित करण्याचा जे षडयंत्र करत आहे ते हाणून पाडण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हा भव्य मोर्चा होणार आहे. या मोर्चाची प्रस्तावना आणि या मोर्चाची मार्गदर्शक भूमिका आताच आमच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी निश्चित केलेली आहे. एक दोन बाबी या ठिकाणी खास करून मीडियाच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत आहे, कारण महाराष्ट्रामध्ये असे हजारो राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी आहेत जे कित्येक एकर जमिनीचे भूखंडाचे श्रीखंड गिळून बसलेले आहेत. असल्या कोणत्याही नेत्यांवर कुठलेही बुलडोजर चालत असल्याचं काही आम्हाला महाराष्ट्रात दिसत नाही. दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेली आहे की जी प्रायव्हेट जमिनीवर एखाद्या व्यक्तीने जर 12 वर्ष ताबा मारला असेल तर ती जमीन त्या संबंधित माणसाला आपण सुपूर्द करावी किंवा त्याचं हस्तांतरण करावं. आणि सरकारी जमिनीच्याही बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहेत की 30 वर्षापेक्षा जास्त जर एखाद्या व्यक्तीने त्या संबंधित जमिनीवर किंवा त्या अचल संपत्तीवर त्याचं ताबा असेल, पोजेशन असेल, तर अशाही प्रकारच्या जमिनीवर तुम्हाला त्या संबंधित व्यक्तीला ताबा देणं ही न्यायालयाची सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे. म्हणून आता जे आमच्या राज्य कार्यकारिणीच्या आमच्या सदस्य शमीबाताई असतील, आमचे राजेंद्रजी असतील आणि तेलंग सर, या तिघांनी एक खास गोष्ट जे आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतो आहोत की ही सुप्रीम कोर्टाच्या एका बाजूला अशा गाईडलाईन असताना 50-50, 70-70 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक या जमिनीवर वास्तव करणारी आहेत, त्या जमिनी कसणारी लोक आहेत आणि त्यांच्या घरांवर बुलडोजर फिरवण्याचा महाराष्ट्राच्या कोर्टाच्या माध्यमातून जो सुमोटो पद्धतीनं मला वाटतं न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद काहीतरी त्यांचं नाव आहे, 2 न्यायमूर्तींनी हा जो काही निर्णय घेतलेला आहे हा अत्यंत सुमोटो पद्धतीचा हा निर्णय आहे, ज्याचा खऱ्या अर्थानं न्यायपालिकेनं इथल्या सगळ्या लोकांना न्याय देण्याच्या ऐवजी ही जी काही त्यांची भूमिका आहे या भूमिकेचा निषेध करत असताना या सर्वांना हक्क देण्यासाठी मी 2 बाबी ज्या आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून उभ्या झाल्या, म्हणजे एक तर राष्ट्रव्यापी भूमिहीनांना हक्काच्या जमिनी देण्यासाठी दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वात झालेलं एक राष्ट्रव्यापी आंदोलन जे 1964 मध्ये लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री असताना झालं, ज्यामध्ये 3,40,000पेक्षा जास्त लोकांनी स्वतःला जेल ब्युरोच्या माध्यमातून जेलमध्ये स्वतःला अटक करून घेतली. आणि दुसरं आपल्या महाराष्ट्रातले एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व विनोबा भावे, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये भूदानाची आणि पूर्ण देशात एक मोठी चळवळ चालवण्याच्या इतिहासात पुरावे आहेत. महाराष्ट्राला जवळपास 1,37,000 एकर जमीन भूदानामध्ये मिळाली आणि त्याच्यातली सुद्धा आणखी 45,000 एकर जी लोकांनी दान दिलेली आहे ती सुद्धा जमीन या राज्यकर्त्यांनी हडप केलेली आहे. अशा जमिनीच्या संदर्भातले अनेक विषय आहेत की हे विषय सर्वसामान्य लोकांपर्यंत आले पाहिजे. वंचित बहुजन आघाडी खास करून आपण या गायरानाच्या संदर्भामध्ये हा त्यांचा अधिकार आहे आणि हा त्यांच्या अधिकारावर कुणीही गदा आणता कामा नये म्हणून शासनाला जाब विचारण्यासाठी या संदर्भात स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांची या संदर्भात भेट घेतलेली आहे आणि ती भेट घेऊन या लाखो लोकांवरच्या कारवाई थांबवण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मागच्या 6 महिन्यापूर्वी केलेलं आहे. त्याच भूमिकेला धरून हा मोर्चा 20 जुलै 2023 मुंबईमध्ये होत आहे. मी सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी हजारोच्या लाखोच्या संख्येने या मोर्चात सामील होऊया आणि महाराष्ट्रातल्या सर्व अन्यायग्रस्त गायरानधारकांना न्याय देण्यासाठी आपण सर्वजण या मोर्चामध्ये सामील होऊ. पावसाळी अधिवेशनावर महामोर्चाचं आयोजन आणि या आयोजनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहोत. आम्ही विदर्भापासून सुरुवात केली, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, संपूर्ण परिसर
आणि त्या परिसरामध्ये सर्व जिल्ह्याचे, तालुक्याचे, शहरातले, वार्ड शाखेचे वार्ड अध्यक्ष सगळ्या लोकांनी जे 2,22,153 अतिक्रमण धारक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून लाखोच्या संख्येने त्या 10 जुलैला मुंबई येथे 20 जुलैला मुंबईत धडकणार आहेत आणि प्रचंड मोर्चाचे साक्षीदार होण्याकरिता लोकांनी चंग बांधलेला आहे की आम्ही हा मोर्चा एक इतिहास घडवणारा मोर्चा राहील आणि 2,22,153 जे लोक आहेत एकाचंही घर उद्ध्वस्त होणार नाही, एकाची शेती उद्ध्वस्त होणार नाही, हा सगळ्या त्या अतिक्रमण धारकांना विश्वास निर्माण झालेला आहे. आणि आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय रेखाताई ठाकूर, निलेश विश्वकर्मा आणि त्या सगळं आमची गार्डन समिती यांच्या वतीनं हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही जागा या गोरगरिबांची जागा, त्या गोरगरिबाचं घर तोडून गर्भ श्रीमंताच्या घशामध्ये घालण्याचं काम हे शासन करून राहिलं, प्रशासन करून राहिलं. आम्ही यांचा निषेध करतो आणि एकाचंही घर आणि एकाची शेती आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही. याच्यापूर्वी आम्ही हिवाळी अधिवेशन नागपूरला मोर्चा काढला होता आणि तिथं सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं. तिथं त्यांनी बाळासाहेबांना एक विश्वास दिला की आम्ही शेती उद्ध्वस्त करणार नाही, घरकुल उद्ध्वस्त करणार नाही, घर उद्ध्वस्त करणार नाही. तरी सुद्धा यांनी पुन्हा नोटिसा काढल्या. तर या सगळ्या गोष्टीचा जबाब विचारण्याकरिता आणि या गोरगरिबांच्या पाठीशी उभं राहण्याकरिता वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आलेली आहे आणि यशस्वीरित्या 20 जुलैला एक ऐतिहासिक महामोर्चा होणार आहे. या मोर्चामध्ये सगळ्या जनतेने, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्या जनतेने इथे मोर्चामध्ये सहभागी व्हावं हे मी त्यांना विनंती करतो. एकतर सगळ्यात महत्वाचं की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित या मोर्चाचं वैशिष्ट्य असं की गेल्या 8 महिन्यापूर्वी 6 ऑक्टोबर 2022ला पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या या 2,22,153 गायरानधारकांना नोटीस अदा करण्यात आल्या होत्या. त्यावेळी देखील वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्याच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर आंदोलनं घेत आदरणीय बाळासाहेबांनी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना त्यावेळी देखील निवेदन दिलेलं होतं. हिवाळी अधिवेशनातही हे निवेदन आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. वंचित बहुजन आघाडी केवळ वन साइडेड रस्त्यावरची लढाई लढत नाहीये, तर एका बाजूला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने न्यायालयात देखील एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे की कोर्टाची लढाई आहे तर कोर्टाच्या बाजूनेही लढावं लागेल. पण ही सरकारी दरबारातून जर त्या बाजूला नेहमीच छड्डू फेकले जात आहेत किंवा मग सरकार नेहमी म्हणते की आम्हाला कोर्टाने सांगितलंय, तर मग सरकारकडूनही जाब विचारणं की नेमकं. जसं बोलत असताना आमचे राज्य सदस्य प्रियदर्शी सर म्हणाले की शासनाने आम्हाला व्हाईट पेपर द्यावा, तर या व्हाईट पेपरची मागणी आम्ही आंदोलनातून करणार आहोत. आणि एक दिलासादायक चित्र की महाराष्ट्रातल्या या 2,22,153 सोबत नव्याने यामध्ये आकडा वाढलेला आहे. हा आकडा साधारणतः 2.5 लाखापर्यंत जाऊ शकतो. या सगळ्यांना त्यांचं घर जाणार नाही, त्यांच्या उपजीविकेचं साधन असलेलं शेती जाणार नाही, अशा पद्धतीची ठोस भूमिका आदरणीय बाळासाहेबांच्या, आदरणीय रेखाताई ठाकूर असतील, आदरणीय निलेश विश्वकर्मा असतील आणि आमच्या सर्व वरिष्ठांच्या नेतृत्वात आंदोलनातून घेण्यात येणार आहे. मोर्चा सुरू होणार आहे भायखला राणीच्या बागेतून. आम्ही सगळे सुरुवात पायी चालत जाणार आहोत मंत्रालयापर्यंत आणि तिथेच मग आम्ही जोपर्यंत सरकार ऐकत नाही आणि आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या तर मांडणारच आहोत, पण हिवाळी अधिवेशन आहे, ऐनवेळी देखील विषय टेबलावर घेता येतात, तर टेबलावर विषय घेऊन जोपर्यंत सरकार आमचं म्हणणं त्या सदनामध्ये मांडत नाही आणि आश्वस्त करत नाही की महाराष्ट्रातल्या कुठल्याही गायरानधारक असेल, तो वनजमीनधारक असेल, तो झोपडपट्टीमध्ये राहणारा असेल, तो MMRDAच्या जमिनीवर राहणारा असेल किंवा मग तो BTD चाळीतला असेल, SRS मध्ये असेल, या प्रत्येकाला एक आश्वस्त असं आश्वासन मिळत नाही की हो तुझं घर, तुझी जमीन ही तुझ्या नावे होईल आणि सरकार तुला हात लावणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन तिथून उठणार नाही. जे बिल सादर झालं होतं ते बिल पक्षाच्या वतीने सादर केलेलं खासगी विधेयक होतं आणि ते आमदार कपिल पाटलांनी मांडलं होतं. त्यामुळे त्या बिलाचा आणि ह्याच्यासाठी संबंध येत नाही की ह्या शासकीय जमिनीवरच्या अतिक्रमणांना नियमानुकूल करण्यासाठी अनेक शासन निर्णय काढलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयापासून ते खालच्या लोअर कोर्टापर्यंत अनेक आदेश पारित झालेले आहेत.
दुसरीकडे अशा योजना सुद्धा झालेल्या आहेत की ज्या शासकीय जमिनीवरती घरकुलांच्या असतील, लोकांच्या शेतीच्या संदर्भातल्या असतील. या योजनाच्या अनुषंगाने आम्ही जी प्रेस नोट काढली आहे त्यामध्ये त्या सगळ्यांचा संदर्भ आहे आणि त्यामुळे आम्ही नव्याने काही मागणी करत नाही. तर ते शासनाने ठरवलेलं आहे, न्यायालयाने घालून दिलेली जी मर्यादा आहे त्याच्या अनुषंगानेच आम्ही ही मागणी करतो. या आंदोलनाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं की वंचित बहुजन आघाडी ही जी आम्ही सांगतोय 2,22,153 लोकांना नोटिसी दिलेल्या आहेत, हे घरांच्या संदर्भात, गायरान जमिनीच्या संदर्भात आणखी नोटिसी दिलेल्या आहेत. तर या सगळ्या लोकांना पर्यंत पोहोचण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. तहसीलच्या स्तरावर, रेव्हेन्यूच्या स्तरावर जी फॉर्म भरून द्यायचे आहेत नियमाकुल करण्याच्या अनुषंगाने, ते सुद्धा काम वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या स्तरावर, गावाच्या स्तरावर करत आहे. आणि म्हणूनच या सगळ्या लोकांचा सहभाग या मोर्चामध्ये असणार आहे, याचं मोठं वैशिष्ट्य.